जय शंभू, जय शिवा. This is Basveshwar Kadgavkar, and you all of watching my YouTube channel Speak English with BK. Friends, how are you? I hope all of you guys are fine. May I write? Okay. Friends, today we are going to discussing very interesting topic, that is levels of speech. And today's video is going to very interesting. That's why don't skip the video and watch whole video. And guys, if you are new in my channel and even if you are not subscribe my channel, then please subscribe the channel. Firstly, you have a red color subscribe button. You just press that red color subscribe button. Then you have four options. Out of these four options, you can select option number 1, that is all option, and beside the subscribe button you will get a bell icon. You just press that bell icon. Then you will get daily updates and notifications of my channel Speak English with BK. Okay, so let's start levels of speech. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण वाणींचे प्रकार, लेवल ऑफ स्पीच. स्पीच म्हणजे वाणी किंवा बोली. आपण जी भाषा बोलतो ना त्याला वाणी म्हणतात. तर आपल्या वाणी ह्या किती प्रकारच्या आहेत, त्या कुठून उगम पावतात वगैरे वगैरे आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. प्रथमतः शिवशंभो यांना नमस्कार करून आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरला सुरुवात करूयात. देर आर 4 लेवल्स ऑफ स्पीच. म्हणजे एकूण 4 प्रकारच्या वाणी आहेत. किती वाणी आहेत? 4 प्रकारच्या. त्यांची नावं काय आहेत? व्हॉट आर द नेम्स ऑफ दॅट वाणीज? फर्स्ट इज परा, सेकंड वन इज पश्यंती, थर्ड वन इज मध्यमा, अँड फोर्थ वन इज वैखरी. दॅट मीन्स परा, पश्यंती, मध्यमा अँड लास्ट वन इज वैखरी. तर वाणीचे एकूण 4 प्रकार आहेत. कोणकोणते? परा, दुसरं पश्यंती, तिसरं मध्यमा आणि चौथं वैखरी. ओके, यू गॉट इट? समजलं का? एकूण किती प्रकार आहेत? 4 प्रकार. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी असे 4 प्रकारचे बोली भाषा आहेत. दॅट आर द लेवल्स ऑफ स्पीच और टाइप्स ऑफ स्पीच. म्हणजे एकूण 4 प्रकारच्या भाषा आहेत किंवा बोलण्याचे प्रकार आहेत. ओके, तर यापैकी जी चौथी वाणी आहे वैखरी, सर्रास आपण आता मी जो बोलत आहे, आपणाशी संवाद साधत आहे ना, हे वैखरीच्या माध्यमातून बोलत आहे. वैखरी किंवा आपण सर्वसामान्य लोकची भाषा वापरतो बोलताना. आपल्या सर्वसामान्य रोजच्या जीवनात, दैनंदिन जीवनामध्ये आपण एकमेकाशी जे बोलतो ना ते वैखरीच्या माध्यमातून बोलतो. म्हणजे वैखरी म्हणजे काय? जे तोंडानं बोलली जाते. म्हणजे यामध्ये जिभेचा उपयोग होतो, जीभ, त्यामध्ये दातांचा उपयोग होतो, कंठाचा उपयोग होतो. म्हणजे या कंठापासून ते हे तोंडापर्यंत हा जो भाग आहे, हा भाग वापरून म्हणजे तोंडाच्या साहाय्यानं जी भाषा बोलली जाते तिला वैखरी भाषा असे म्हणतात. म्हणजे आपण सर्वसामान्य लोकांना बोलताना, आता मी जे व्हिडिओमध्ये आपणाशी संवाद साधत आहे ते कुठले प्रकार आहे? वैखरी प्रकार. ह्युमन बीइंग्स स्पीच ओनली द 4th लेवल, दॅट इज वैखरी. म्हणजे आपण सगळेच मानवजात कशाचा वापर करतो? तर वैखरीचा. द लँग्वेज वैखरी. वी स्पीक दॅट लँग्वेज इज वैखरी. इन कॉमन टर्म
we can say that Vaikhari is that speech. Vaikhari is that speech that operates in the mouth alone. म्हणजे तोंडाच्या साह्यानंच आपण जे भाषा बोलतो म्हणजे तोंडाचाच वापर होतो फक्त. माउथ अलोन व्हाया द फिजिकल टंग, तर जिभेच्या माध्यमातून. ही जी जीभ आहे तिच्या साह्यानं जे आपण बोलतो त्याला वैखरी असे म्हणतात, वैखरी वाणी असे म्हणतात. ओके. दुसरा प्रकार आहे मध्यमा. मध्यमा emerges into the world through the nose. म्हणजे या हवेतनं या जगातनं आपण नाकाच्या द्वारे जो ब्रिदिंग करतो, श्वासोच्छ्वास करतो बघा, हवेच्या माध्यमातनं आपण श्वासोच्छ्वास करतो. आणि श्वासोच्छ्वास करताना आपल्यामध्ये जी हवा येते शरीरात आणि आपल्या मनामध्ये जे विचार येतात, प्रकट होतात मनामध्ये विचार. म्हणजे कसं आहे, आपण कुठलीही भाषा कशी बोलतो, आधी मध्यमामध्ये आपले विचार प्रकट होतात. मध्यमामध्ये म्हणजे इन माइंड, मनामध्ये अगोदर विचार येतो मनामध्ये. विचाराचं रूपांतर पुन्हा काय होतं, शब्दात होतं. आणि ते शब्द पुन्हा तोंडाच्या द्वारे आपण बोललो जातो. आणि जे तोंडानं किंवा जिभेनं बोलतो त्याला वैखरी म्हणतात. आणि जिथून हे तयार होतात म्हणजे मनातनं, आणि हे मनात तरी कुठून येतं तर बाह्य जगातनं. म्हणजे आपण आत्तापर्यंत बाह्य जगातनं ज्या ज्या गोष्टी आपल्याला माहीत झालेल्या आहेत जन्मल्यापासून, त्या सगळ्या गोष्टी मध्यमा या प्रकारात येतात, म्हणजे आपल्याला माहीत असलेल्या. म्हणजेच थोडक्यात काय तर वैखरी आणि मध्यमा भाषा ह्या या जीवनात, आत्ताच्या जीवनामध्ये जी आपण भाषा वापरतो, या दोन बोली जी वापरतो ते दोन प्रकारचे असतात. कोणकोणत्या? मध्यमा आणि वैखरी. आणि पश्यंती आणि परा हे जे तिसरा आणि चौथा प्रकार आहे, हे अनेक जन्माचे आपले जे संस्कार म्हणजे जेनेटिक आहेत. पश्यंती आणि परा ह्या भाषा बोली कुठून? जेनेटिक, म्हणजे जन्मजातच येतात ते आपल्याबरोबर. त्याला आपण कुठून वाणाची गरज नाही किंवा शिकाची गरज नाही, ते आपल्याला बॉर्नला येतात. कारण आपण 1,84 योन्या फिरून आपला हा नरदेह आपल्याला मानव जन्म मिळालेला आहे. आणि ह्या 1,84 योन्यामध्ये फिरत असताना आपल्यावर जे संस्कार झाले, आपल्याला ज्या गोष्टी अवगत झाल्या, त्या सगळ्या गोष्टी आपण पश्यंती आणि परा या माध्यमातनं आपण बोलल्या जातो किंवा आपण ते दर्शविल्या जातो. त्या जन्मजात मिळतात दोन भाषा. आणि मध्यमा आणि वैखरी मात्र, मध्यमा हे आपल्या मनातले विचार. मनात विचार कुठून येतात? वर्ल्डमधून येतात. वर्ल्डमधनं कसे येतात? नाकाच्या साह्यानं आपण जे ब्रिदिंग करतो, श्वासोच्छ्वास घेतो, त्या श्वासोच्छ्वासाच्या साह्यानं त्या गोष्टी मनात उतरतात, अंतरंगात उतरतात. आणि मग त्याचा विचार तयार होतो, त्या गोष्टीचा विचार तयार होतो. त्या विचाराचे थॉट्स झाल्यानंतर त्याचे थॉट्स लहरी कन्वर्टेड इनटू साऊंड लहरी. म्हणजे थॉट लहरी जी आहेत, विचाराच्या लहरी, याचं रूपांतर साऊंड लहरीमध्ये होतं. आणि मेक अ वर्ड, त्याचा शब्द बनतो. आणि तो शब्द कसा बोलला जातो? जिभेच्या साह्यानं बोलला जातो. आपण तोंडाने जे बोलतो ती वैखरी भाषा. जिथून आपली हे विचार येतात ती मध्यमा, म्हणजे मन, आपल्या मनामधून जे तयार होतं ती मध्यमा भाषा. मध्यमा emerges into the world through the nose via the breath. म्हणजे नाकाच्या मार्गानं आपण जे श्वासोच्छ्वास करतो आणि त्या श्वासोच्छ्वासानं जी हवा आतमध्ये येते आणि ते बाहेरचे जगातले जे विचार आहेत ते आपल्या मनात येतात. आणि मग ते विचार आपल्या मनात आलेले विचाराचं रूपांतर शब्दरूपात किंवा ह्याच्यात वर्डमध्ये कन्वर्ट होतात. आणि ते मग मध्यमामध्ये तयार झालेले, जिथून तयार होतात त्या वाणीला मध्यमा म्हणतात. आणि जिथून बोललं जातं त्याला वैखरी म्हणतात. ओके. तर हा झाला मध्यमा. मग मध्यमा ही मनाची भाषा. आता याचं उदाहरण दिल्याशिवाय आपल्याला नाही लक्षात येणार.
वैखरी म्हणजे मी आता जी डायरेक्टली बोलतो किंवा तुम्ही कुणाला तर मित्राला बोलता, आपण सर्वसामान्य एकमेकाला जी भाषा आपण जगामध्ये बोलतो एकमेकाशी, ती वैखरी बोली. समजलं? त्यानंतर दुसरा प्रकार काय? मध्यमा. मध्यमा म्हणजे मनातले विचार. आता मनातले विचार न बोलता कसे कळतात? कळतात. तर एखाद्या वेळेस लहान लेकरू आहे आपलं आणि ते उदास होऊन बसले असतं. मग आई म्हणते, "काय रे? का असं बसलास? तुला भूक वगैरे लागली का? तुला बाहेर कुठं जायचंय का?" मग ते किंवा मानणं किंवा तो गप्प बसून सुद्धा गप्प बसतो. "भूक लागली का?" "हां, म्हणजे तुला भूकच लागली." तर ते मनातनं ओळखणं किंवा एखादा खूप दुःखात आहे किंवा संकटात आहे, तर त्याचे मित्र म्हणते, "काय रे? तू फार अपसेट दिसतोस." कारण त्याला मित्राचं कनेक्शन असतं ना. मग तो मित्र म्हणतो, "नाही रे, तसं काय नाही." "नाही अपसेट आहे. काय झालं सांग ना भावा." मग तो म्हणतो, असं-असं थोडंसं हे होतं." "मग एवढंच ना? किती पाहिजे तुला पैसे? हो, हे घे आणि तू टेन्शन घेऊ नकोस." असं हे किंवा वडील, आई-वडील आपल्या मुलाला म्हणतात बघा किंवा परीक्षा जवळ आलेली आहे आणि मुलाचा अभ्यासच झाला नाही. तो मुलगा उदास होतो किंवा त्याच्या चेहऱ्यावर त्याचे एक्सप्रेशन तसे दिसतात. तर किंवा त्यानं त्याच्या मनातनंच लक्षात येते, की हे काहीतरी टेन्शनमध्ये विचारत आहे. तर त्याचे घरचे विचारतात, "काय झालं?" वगैरे, वगैरे. तर ही मनाची भाषा किंवा मनाची आणखी मनामध्ये काय चाललंय आपण म्हणत नाही ते मनाची भाषा, की त्या तुझ्या मनात बहुतेक हे चालू आहे काही की आपण अंदाज लावतो बघा. तर हे जे प्रकार आहे दॅट इज मध्यमा. त्याला मध्यमा वाणी म्हणतात आणि माइंड म्हणजे मनातून तयार होते. तिसरा प्रकार आहे दॅट इज थर्ड लेवल पश्यंती. थर्ड लेवल इज पश्यंती. पश्यंती इज पश्यंती इज टेलिपॅथिक. पश्यंती इज टेलिपॅथिक materialization directly from the faculty of awareness of the soul. म्हणजे पश्यंती हे आत्म्याची भाषा आहे, सोल. पश्यंती ही कुठून तयार होते? बुद्धीची भाषा आहे. बुद्धी आपल्या मनामध्ये आपल्याला मन, बुद्धी आहे, मन आहे. तर बुद्धीतनं जे तयार होतं म्हणजे आपल्या ब्रेनमध्ये जे जिथून ब्रेनमधून विचार जो प्रकट होतो, तो पश्यंती. मनात अनेक विचार असतात, तर ती मध्यमा. पण बुद्धी म्हणजे ही गोष्ट करायची का न करायची बुद्धी सांगते. मनात अनेक विचार येतात. एक मन म्हणतं आपल्याला, की ही गोष्ट कर. दुसरं मन म्हणते नको. मग ती बुद्धी ठरवते करायची की न करायची. केलं तर काय फायदा होईल आणि नाही केलं तर काय होईल हे बुद्धी सांगते आपल्याला. आणि ही बुद्धीची जी भाषा आहे, ब्रेनची जी भाषा आहे दॅट इज कॉल्ड ॲज पश्यंती. ओके. अँड the last that is para. Para means which finds manifestation only in para from the soul. para ही अतिशय सर्वश्रेष्ठ भाषा. जे संत मोठमोठे संत आहेत, महंत आहेत, एकदम तेजपुंज असे माणसं आहेत. त्यां त्यांची भाषा कुठली असते? परा. परा म्हणजे आत्म्याची भाषा, सोलची भाषा. म्हणजे योगियाच्या खुणा योगी जाणे. जे योगी आहेत त्यांना ही भाषा अवगत असते. तर त्याच्या आत्म्यामध्ये काय चालू आहे? उदाहरणार्थ एखादा भक्त आहे, खूप खूप मोठा भक्त आहे, शंकरजीचा असेल, विष्णूजीचा असेल. मग ते भक्तांना सांगायची गरज लागत नाही त्या परमेश्वरला, मला हे पाहिजे, ते पाहिजे, हे असं तसं. ते दर्शन करतात. त्याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर श्रीकृष्ण आणि सुदामा मित्र होते. मग एकदा सुदामाला वाटलं, की श्रीकृष्णजींना भेटायला जावं. खूप वर्षापूर्वी आपण गुरुकुलमध्ये राहत होतो वगैरे आणि त्याची बायको म्हणते, "इतका तुमचा श्रीमंत मित्र आहे, तर काहीतरी मदत आणा. आपली किती तारांबळ चालू आहे. आपण किती गरीब आहोत. आपली मुलं-बाळं उपासमार होत आहे. तुम्ही तुमच्या श्रीकृष्ण एवढा मोठा राजा आहे, त्यांना भेटा आणि काहीतरी मदत त्यांची मिळाली तर आपलं पण जीवन सुधारेल किंवा लेकरा-बाळांना 2 घास सुखाचे घालता येतील." म्हटल्यावर मग
आता एवढा मोठा राजा मित्र आहे श्रीकृष्ण, हे राजा होते. तर मग आता त्यांना भेटायला जायचं, मग काय घेऊन जायचं? मग सुदाम्याने काय केले, मुठभर पोहे, घरात काय पोहे होते थोडेसे, ते घेतले. पोहे म्हणा किंवा चुरमुरे म्हणा, थोडेसे चुरमुरे आपले एका कपड्यामध्ये किंवा एखाद्या टॉवेलमध्ये बांधलेले आहेत आणि भेटायला गेलेले आहेत. मग तिथे गेल्यानंतर दारात द्वारपाल असतात, बॉडीगार्ड्स, ते त्यांना आत जायला देत नाहीत. ते म्हणतात, "ए ब्राह्मणा, कुठं चाललास आत? आत जायचं नाही." आणि त्याचे कफल्लक वेश, वेश म्हणजे साधे अगदी गरीब, जीर्ण झालेले कपडे, चेहरा ओढलेला, असं सगळं त्याच्या चेहऱ्यावर 18 दारिद्र्य आहे असं लक्षात येत होतं सुदाम्याकडे बघून. केविलवाणा चेहरा. मग ते द्वारपालाने हटकलं आणि त्यांना आत जायला नाही दिलं. मग सुदामा म्हटले, "तुम्ही आत जा आणि तुमचे जे राजे आहेत श्रीकृष्ण, यांना सुदामा आलेला आहे किंवा आलेत म्हणा, आणि त्यांनी आत या म्हटलं तर मी आत येतो, नको म्हटलं तर परत जातो." विनंती केल्यावर मग त्यातल्या एका बॉडीगार्डला दया आलेली आहे. तो म्हणते, "थांबा इथं, मी जाऊन हे करतो." मग आतमध्ये जातात आणि ते सांगतात श्रीकृष्णाला, की बाबा असं असं सुदामा नावाचा कोणीतरी गरीब ब्राह्मण आलेला आपल्याला भेटावं. मग श्रीकृष्ण त्यावेळेला सिंहासनावर बसलेले होते आणि त्या द्वारपालानं, त्या सेवकानं निरोप आणला, की तुमचा सुदामा नावाचा कोणीतरी ब्राह्मण मित्र आलेला आहे ना, असं फार असं गरीब आहे वगैरे. श्रीकृष्ण खाडकन उठले लगेच. "सुदामा? सुदामा आलेला आहे?" आणि मग तुम्ही सांगत काय आलात? त्यांना आत का नाही आणलं? त्यांना इज्जतचे म्हणजे अगदी रिस्पेक्टनं त्यांना इथं आणा. का आणलं नाही म्हणून ते अगोदर रागावले. त्यांना अगोदर घेऊन या. मग सुदाम्याला ते ब्राह्मण, "चला महाराज, असं तसं माझं चुकलं," असं तसं म्हणून त्याची क्षमा मागून सुदाम्याला आतमध्ये घेऊन येतात. अजून सुदामा आतमध्ये 1-2 पावलं बी टाकून लगेच श्रीकृष्ण पळत त्याच्याकडे गेलेले आहेत आणि स्वागताला, आणि पहिल्यांदा त्यांनी घट्ट मिठी मारलेली आहे. "सुदामा, किती दिवसांनी भेट रे! आता तुला माझी आठवण झाली का मित्राची?" बघा किती प्रेम आहे बघा, मैत्री. मैत्री असावी तर श्रीकृष्ण आणि सुदाम्यासारखी. अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड. जो गरजेत मदत करतो, दुःखात सामील होतो, तो खरा मित्र असतो. तर मग सुदामा म्हटले, की "मग नाही, मला प्रपंचात किंवा इकडे-तिकडे येणंच झालं नाही." मग त्यांना आणलेलं आहे. मग त्यांना अगोदर अंघोळ, स्नान करायला, दिव्य स्नान करायला त्यांच्या सेवकाला आज्ञा दिलेली आहे. त्यांनी त्याला सुदाम्याला अभंग्य स्नान घातलेलं आहे. चंदन वगैरे लावून वगैरे, वगैरे. उंची कपडे म्हणजे भारी भरजरी कपडे रेशमी दिलेले आहेत घालायला. आणि मग तिथं रुक्मिणी माता येते आणि मग मग श्रीकृष्ण ओळख करून देतात. "रुक्मिणी, पाहिलंस का गं कोण आले?" मग रुक्मिणी म्हणते, "काय महाराज?" तर "माझा अगदी बालपणीचा मित्र आलाय हा सुदामा." म्हणून अगदी ह्यानं आपुलकीनं, प्रेमानं त्यांची ओळख करून देत आहेत. सुदाम्याला श्रीकृष्ण म्हणतात, "आता आलास ना, चांगलं महिनाभर राहायचं, गडबड करायची नाही जायची, आणि 1 महिन्यानी मग जा." मग सुदामा म्हणतो, "अरे पण तुझी वहिनी तिथे एकटी आहे." असं तसं. "काही नाही, 1 महिनाभर राहा," असं म्हणतात. "तिकडली चिंता करू नको." तिथं तर लेकरं अन्न दशा झालेली. ह्याला विचारायला लागला. श्रीकृष्ण तर आग्रह केलाय. तरी म्हणलं राहावं 1-2-3 दिवस आणि जावं, असं विचार केला. मग ते पंचपक्ष म्हणजे जेवणाचे इतके पक्वान्न होते. 56 भोग. 56 भोगचं जेवण. 56 भोग म्हणजे 56 प्रकारचे स्वादिष्ट गोडधोड प्रकार. मग त्यामध्ये करंजी, जिलेबी, लाडू, शंकरपाळं, कुरडई, पापड, लोणचं, अनेक प्रकारच्या कढी, पुन्हा आमटी, अ, दूध, पुन्हा दूध खीर, पोळी, पुन्हा अ, अनेक प्रकार, पांढरा भात, मसाला भात, दही भात, गोड भात, आंबट भात, असे कितीतरी प्रकार. हे खावे की ते खावे. आणि इतकं घमघमीत म्हणजे लोणकडी तूप घालून केलेला, साजूक तूप घालून केलेला. असलं स्वादिष्ट आणि इतकं राजथाटातलं भोजन. आता राजाचं जेवण म्हणजे काय उगी असेल का? मस्तपैकी सोन्याच्या ताटामध्ये ते सगळं वाढलेलं आहे चौकोन.
अशा हे समयाजवळ चौबाजूनी लावलेले आहेत, रांगोळी घातलेली आहे. केळीचं मोठंसं पान आहे स्वच्छ असं, आणि त्या पानावर ते ताट मांडलेलं आहे. ताट एका त्या आटणीवर मांडलेलं आहे, आणि त्या ताटात मध्ये एक स्वच्छ पान असं अंथरलेलं त्या सोन्याच्या ताटात, आणि त्याच्यावर हा सगळा मेनू वाढलेला सिस्टमॅटिकपणानं. आणि मग हे सगळं बघितल्यावर सुदाम्याच्या डोळ्यात पाणी आलं. मी असलं इतकं 56 भोग अन्न इथं खातो आहे, आणि माझे लेकरं तिकडं उपाशी आहेत, बायको उपाशी आहेत. हे त्याच्या चेहऱ्यावर भाव आले. मग त्याच्या मनातले भाव, त्याच्या आत्म्यात काय चाललंय हे श्रीकृष्णाने तेव्हाच ओळखलं होतं. आणि ही जी आत्म्याची भाषा आहे, ह्याला काय म्हणायचं? परा. श्रीकृष्णाने ते ओळखलं होतं. मग तो यथासांग महिना झाला, सुदामाने जायला निघाले. पण श्रीकृष्ण पण म्हणजे सुदामा स्वाभिमानी होता. काही तर असं मागितलं नाही त्याने, मोप आलता मागण्यासाठीच. पण त्याची जीभ उचलली नाही की मित्राला काहीतरी मागावं म्हणून. श्रीकृष्णाने बी त्याचा स्वाभिमानाला तडा जाऊ दिला नाही. तुला काही पाहिजे का वगैरे असं म्हणलं तर मित्राला कमीपणा वाटेल ना, म्हणून काही कळू दिलं नाही, आपल्याला काय माहित नाही असं दाखवलं. मग सुदामा म्हणला मी जातो. चालला, दारापर्यंत गेला. मी निघालो. हो जा म्हटले. परंतु श्रीकृष्ण आहेत ते. आणि मग सुदाम्याला वाटायला, निम्म्या वाट्यात आला तो, त्याच्या गावाकडे चालला. आपण महिनाभर राहिलो. आपल्या पत्नीनं काय सांगितलं होतं, की तुमचा मित्र इतका राजा आहे, त्याला काहीतरी मागा, काहीतरी मदत मागा. आपण तर काहीच मागितलं नाही. आता गेल्यावर काय सांगायचं बायकोला, मुलांना, म्हणून आणखी चिंतित झालेला आहे सुदामा. तसं जे होईल ते होईल म्हटलं. आता चला, वेशीतून आत आलेला आहे. आलं तर बघतो नगरीच सगळी बदलली होती. त्यांचं घर तर बदललंच होतं. म्हणजे आहे तिथंच, पण सगळं मॉडर्न झालेलं होतं. इतकं छान अद्ययावत बांधलेलं सगळं. त्यांना त्यांचंच घर लक्षात येईना. पण दारात त्यांची बायको आरतीचं ताट घेऊन उभा राहते सुदामा आलेलं बघून. मुलं भरजरी नेसलेली पैठणी, तिनं साडी घातलेली आहे. मुलाने बी रेशमी कपडे भारी भारी घातलेले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर तेज आलेलं आहे. तेज असतं बघ, श्रीमंतीची एक झलक असते. जसं म्हणजे आपली परिस्थिती असते, ही सगळी इथं चेहऱ्यावर दिसते. कारण आपला चेहरा बोलतो, चेहरा सांगतो, बॉडी लँग्वेज असते. बॉडीची सुद्धा एक भाषा असते. पण ती कळली पाहिजे ना आपल्याला. ते कळते, विद्वान लोकाला कळते, की अगदी मनातलं त्याला एका नजरेत, एक कटाक्ष टाकल्यावर ह्याच्यामध्ये काय अंतरंगात काय चालू आहे सगळं कळतं. तसं. अँड मग त्याला वाटेल, की खरंच श्रीकृष्ण मला काय सुद्धा सांगितलं नाही, कळू दिलं नाही, मदत दिली असेल, मला दुखावलं सुद्धा नाही, माझ्या स्वाभिमानाला ठेच लागलं नाही. मित्र असावा तर श्रीकृष्णासारखा असा, म्हणून धन्यवाद त्यांनी केलेले आहेत. आणि ही जी भाषा आहे श्रीकृष्णालाच कळलेली, की त्याच्या आत्म्यात काय चाललंय, तो काय कुण्या उद्देशाने आलाय. आणि पुन्हा इथं आल्यानंतर सुद्धा आपल्या मित्राचं किती प्रेम आहे, किती त्यांनी हे केलं, हे सुदाम्याला त्याच्या आत्म्याचं हे कळलेलं आहे. आणि ही जी आत्म्याची भाषा असते, हे मोठे देव देवदेवता, आता तसंच हे ऋषीमुनी, हे आत्म्यानं एकमेकाला जाणतात. आणि ही आत्म्यानं जाणण्याची भाषा असते ती परा परावाणी, तिलाच परावाणी असे म्हणतात. आता परावाणी ही आहे, हे कुठल्या चक्रापासून तयार होते? कुठून होते? आपल्या मी काल मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले शरीरामध्ये 7 चक्र आहेत. तर यामधलं जे पहिलं चक्र आहे, मूलाधार चक्र. मूलाधार म्हणजे आपण बसायची जागा, म्हणजे इथं एकदम असं बसायच्या जागेच्या असं, म्हणजे खाली असं हे कणे जे आहेत पाठीचे, हे खालच्या साईडला एकदम, तिथं मूलाधार म्हणजे सगळं पूर्ण शरीराला आधार देणारं चक्र आहे मूलाधार चक्र. तर तिथून परा, परा म्हणजे पराचं स्थान, बोलीचं स्थान आहे ते, तिथून तयार होते. पश्यंती, पश्यंती कुठने होते? मणिपूर चक्र. मणिपूर चक्र कुठं आहे? आपल्या नाभीमध्ये, नाभी म्हणजे बेंबीमध्ये. त्यानंतर मध्यमा, मध्यमा कुठून? हार्टपासून, हार्ट चक्रापासून इथं. हार्ट म्हणजे हृदय, हृदयापासून जे निघती वाणी, त्याला काय म्हणायचं? मध्यमा वाणी. आणि वैखरी वाणी,
इन द थ्रोट अँड माउथ म्हणजे इथून. हे कोणचं आहे? थ्रोट म्हणजे कंठापासनं, आपल्या इथल्या गळ्यापासून जी आणि तोंडापर्यंत फ्रॉम माउथ, हा इथून जी तयार भाषा होती इथूनच कंठाचा म्हणजे गळ्यापासून ते तोंडापर्यंतचा जो संदर्भ येतो जिभेचा, हे जॉज, अप्पर जॉ, लोअर जॉ, जॉ म्हणजे जबडा, दात, ह्याच्या सगळ्या साह्यानं जे बोलली जाते भाषा ती वैखरी भाषा. बरोबर आहे. तर अशा प्रकारे ह्या चार वाणी आहेत. चार प्रकार आहेत वाणी म्हणजे बोलीचे किंवा व्याकरणाच्या भाषेत म्हणायचं वाक म्हणजे वाणी. वाक्प्रचार असतात बघा. बोलीचे प्रकार, बोलण्याचे प्रकार, वाक्प्रचार. तसं हे चार प्रकारच्या वाणी आहेत आणि सर्वसामान्य आपण जे लोक बोलतो ते शक्यतो वैखरी वाणीतनंच बोलतो. पण जे संत महात्मे असतात, ज्यांना अध्यात्माचं नॉलेज आहे, ज्यांनी प्राणायाम दररोज करतात किंवा मेडिटेशन करतात, दररोज चॅन्टिंग भगवानचा जप करतात, त्यांना ह्या चारही वाणी अवगत होतात आणि जीवनातला त्याचं जे ध्येय आहे किंवा त्रिकाल ज्ञान आहे किंवा त्याचं जे हे आज्ञाचक्र आहे म्हणजे थर्ड आय, हा जागृत होण्यासाठी उपयोग होतो. आणि ज्यांचा थर्ड आय जागृत झाला की त्याला ह्या चारी पण वाणी अवगत होतात, असं भगवान शंकरांनी सांगितलेलं आहे. मग थर्ड आय जागृत करायचं असेल तर आपल्याला हे 7 चक्र अगोदर जागृत केली पाहिजे आणि स्टेप बाय स्टेप अगदी आपलं जे पहिलं चक्र आहे मूलाधार चक्र, इथून मूलाधार चक्र झाल्यानंतर पुन्हा इथलं अ, अ, स्वाधिष्ठान चक्रमध्ये, पुन्हा नाभीपासलं मणिपूर चक्र, त्यानंतर ह्याचं छातीतलं हार्ट चक्र, असं स्टेप बाय स्टेपपासून इथं शेवटपर्यंत म्हणजे आत्म्या, इथं आज्ञाचक्र आणि इथं शेवटचं जे आहे सहस्त्रार चक्र. तर हे 7 चक्र ज्यावेळेला जागृत होते, त्यावेळेला आपल्याला दिव्य ज्ञान यायला लागतं. आणि ज्यावेळेला हे कधी जागृत होतात? कुंडलिनी जागरण झाल्यावर. कुंडलिनी जागरण म्हणजे कुंडलिनी किती आहेत? इला, पिंगला आणि सुषुम्ना. सुषुम्ना नाडी आपल्या शरीरातली जागृत झाल्यावर. मग आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. सुषुम्ना नाडी कधी जागृत होते? तर ज्या वेळेला ही दोन्ही नॉस्ट्रिलमधून हवा पास होते, म्हणजे श्वास घ्यायचा सोडायचा, हे दोन्ही पण चालू असतात. इतर वेळेला इकडून तर चालू असते हवा घ्यायची किंवा इकडून तर चालू असते. पण दिवसातनं काही ठराविक पिरियडमध्ये हे दोन्ही नॉस्ट्रिल चालू असतात. त्यावेळेला जर आपण मेडिटेशन केलं, प्राणायाम केलं, भगवंताचं नामस्मरण केलं, तर आपला हा आज्ञाचक्र म्हणजे थर्ड आय ओपन होतो आणि ज्यांचा थर्ड आय ओपन झालेला आहे त्याला ह्या चारी वाणी अवगत होतात. कोणकोणत्या? परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. वैखरी तर आपण सगळेजण बोलतोच, पण परा, पश्यंती आणि मध्यमा हे तिन्ही त्याला जागृत होतात. म्हणजे समोरचा माणूस नाही जरी बोलला आपल्याला, तरी त्याच्या मनामध्ये काय चालले हे आपल्याला काय काय डोळ्याचे भाव असतात बाबा. डोळ्याच्या भावावरनं त्याचे डोळे फार बोलके आहेत. मग आपण बघा जे खरे बोलणारे, सत्य बोलणारे जे लोक असतात, त्यांना खोटं बोलताच येत नाही. आणि जर ते खोटं बोलायला तर मग ते डोळ्याला डोळा लावून नाही बोलणार. मग ते इकडं-तिकडं कुठं बोलत नाईलाजाने एखाद्या वेळेस असत्य बोलायची जर त्यांना गरज पडली, तर ते इकडं-तिकडं म्हणजे डोळ्याला डोळा न लावता खाली बघून ते बोलतात. मग ती खाली बोल मग ती आई म्हणते, "तुला खोटं पण नीट बोलता येत नाही. तू खोटं बोलायला लागलास." असं म्हणते. म्हणजे ओळखते. तर ती डोळ्याची भाषा किंवा एखादा आपल्याकडे सहज बघितलं की हा रागाने बघायला आपल्याला कळतं बघा किंवा त्याचे डोळ्यातले भाव किंवा ह्या प्रेमानं बघायला माझ्याकडे. आता जे यंगस्टार आहेत, त्यांना ह्या डोळ्याची भाषा खूप चांगली कळते यंगस्टारला, नाही का? जस्ट आता 10वीतून 11वीत गेलेलं आहे. 11वीत पहिल्यांदा कॉलेजमध्ये गेलेलं आहे. मग ते कॉलेजचं जीवन, इकडं बॉईज बसले, तिकडं गर्ल्स आणि मग सहज असं इकडं-इकडं नजरे मिली, दिल धडका मेरी धडकन म्हणजे हे डोळे बोलतात. डोळे हे जुलमी गडे. या डोळ्यातनं एकमेकांचे रेज की ते डोळे सांगतात, "तू किती क्यूट आहेस" किंवा "तू किती ब्युटिफुल आहेस." त्याचे डोळे तिला म्हणतात की "तू
यू आर सिम्पली ब्युटिफुल. तू अगदी ब्युटिफुल दिसतेस. किंवा तिनं जर इकडं बघ, किती क्यूट दिसतोस रे, किती गोंडस राजबिंडा दिसतोस असं म्हटल्यासारखं. आणि दॅट इज कॉल्ड ॲज डोळ्याची भाषा. आणि डोळ्याची भाषा म्हणजे कशात येते? पश्चिमतीमध्ये येते. तर अशा रीतीनं आपण परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी या चारही भाषेच्या आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये स्टडी केलेला आहे. आय होप ऑल ऑफ यू गाईज अंडरस्टँड टुडेज टॉपिक व्हेरी वेल. दॅट इज 4 levels of speech or sounds that are para, pashanti, madhyama, and vaikhari. And you not understand, even if there is any type of difficulty about this topic, then please contact me, or you just keep your difficulty in comment box. I will try to sort out your difficulty 101%. Okay. And lastly, I againly requested you, if you are new in my channel and even if you are not subscribed my channel, then please subscribe the channel. Firstly, you have red color subscribe button. You just press that subscribe button and subscribe the channel. Beside the subscribe button, you will get a bell icon. You just press that bell icon. Then you have four options. Out of these four options, you can select option number one, that is all option. Then you will get daily updates and notifications of my channel Speak English with BK. If you likes my video, then make it like, share it, and give your best comments. Thank you. Thanks a lot. Have a nice day. Keep smiling forever. Jai Shambho, Jai Shiva.